नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते। आणि आता बनवायला घेतलेली होती, सकाळी टिफिन लवकर द्यायचा होता मला, त्याच्यामुळे सकाळी जरा घाई होती। तर म्हटलं गिलक्यांची भाजी बनवायची होती आणि भाजी कट करा वगैरे, त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जो आहे तो निघून जातो। तर पटकन गिलके वगैरे जे होते ते कट करून घेतले आणि बाकीच्या ज्या ठराविक भाज्या असतात ना, ते आपण रात्री वगैरे कट करून तयारी वगैरे करून घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून आपली सकाळी घाई होत नाही। पण काही भाज्या अशा असतात ना, ते कट करून घेतल्या ना अगोदरच तर काड्या पडतात, त्यामुळे मग त्या वेळोच्या वेळी ज्या वेळेस आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा असला त्याच वेळेस त्यांना व्यवस्थित असं कट वगैरे करून घ्यावं लागतं। कारण फ्लावर वगैरे बनवायची असली किंवा पत्ता कोबी असली किंवा भेंडी असली ना, तर मग रात्रीच्या भाज्या आपण कट करून ठेवू शकतो आणि सकाळपर्यंत व्यवस्थित राहतात त्या। पण वांगे म्हणा, गिलके वगैरे ह्या ज्या भाज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला म्हणजे काळ्या पडतात, त्यामुळे त्यांना वेळोवेळीच ज्या टायमिंगला भाजी वगैरे करायची असली त्याच वेळेस कट करावे लागतात। तर असं लसूण आणि लाल तिखट जे होतं ते मस्त छान कुटून घेतलं आणि तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन झाल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये गिलके घालून घेतलेले आहेत आणि मस्त छान अशी भाजी जी होती ती शिजवून घेतलेली आहे। आणि आमच्याकडे म्हणजे सहसा करून मला तर सुक्की भाजी गिलक्यांची खूप आवडते, कारण शेंगदाणे लावून वगैरे आपण जी बनवतो शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून ती इतकी छान नाही होत, त्याच्यामुळे मग सुक्की जी आहे ती खूप छान होते, म्हणून मी अशीच करते। तर असं भाजी वगैरे झाल्यानंतर लगे हात मग एका साईडला चपात्यांचं पीठ तर आधी मळूनच घेतलेलं होतं आणि पटापट चपात्या ज्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि चहा ठेवलेला होता। चहा वगैरे झाल्यानंतर मग सगळी आपापले गेलेली होती आणि या वेदूला 10 वाजेला मला सोडायचं होतं, तिचा एक्झाम चालू असल्यामुळे 10ला जाते ती आता। तर असं हे गेल्यानंतर मग चहा वगैरे घेतला मस्त छान आणि आपलं किचन आवरायचं घेतलेलं होतं, रोजचेच कामं। तर आपलं ना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जी वस्तू शोधत असलो ना, ती वस्तू आपल्याजवळच असते आणि आपण ती वस्तू इकडे तिकडे शोधत असतो। तर बऱ्याचदा असं तुमच्यासोबतही होत असेल, कदाचित आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचं असलं, तर आता फोन आलेला असला कोणाचा, आपण कॉलवर बोलत असलो, तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण घराच्या बाहेर निघून जातो आणि अरे माझा फोन कुठे आहे, आपण फोन वगैरे म्हणजे मोबाईल कुठे आहे माझा, तर शोधत बसतो। तर असं तुमच्या पण बाबतीत होतच असेल। तर असं होतं कधी कधी की आपल्या वस्तू जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर असते, पण ती आपल्याला लक्षातच येत नाही की ही वस्तू माझ्याजवळ आहे असं करून। तशाच घराच्या काही वस्तू पण बऱ्याच वेळेस त्या वस्तूंबाबत आपल्यासोबत असं होत असतं। तर असो रात्रीची भांडी वगैरे जी होती सुकलेली होती, मग व्यवस्थित सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर मग चहा पाणी वगैरे झाल्यानंतर जेवणाची जेवढी बनवलेलं स्वयंपाकाची भांडी जी होती ती सगळी घासून घेते। कारण मेन म्हणजे आपलं किचन आवरून घेणं खूप महत्त्वाचं। मेन काम तर आपलं किचन आवरणं आणि कपडे धुणं, झाडू आणि लादी हे 3 कामं आपली मेन महत्त्वाची कामं असतात। ती झाल्याशिवाय त्याच्यातून एखादं जरी काम झालं तरी आपला जो थोडासा कामाचा भार जो आहे तो हलका होऊन जातो। तर त्यासाठी मी सुरुवातीला अगोदर किचनच आवरायला घेते, कारण स्वयंपाक वगैरे सकाळी जर लवकर झाला तर मग एकदाचं किचन आवरून झालं म्हणजे मग टेन्शन नाही, कारण नंतर मग आपल्याला काही बनवायचं नसतं आणि दुसरं दुपारच्या वेळेला थोडंफार जर काही असलं तर मग ते पण होऊन जातं। तर असं भांडे वगैरे सगळे धुवून झाल्यानंतर मग गॅस ओटा जो होता तो संपूर्ण धुवून घेतला आणि मग आता पुसून घेत आहे व्यवस्थित सगळं। पाणी वगैरे नितरून झाल्यानंतर गॅस ओटा धुतल्याशिवाय काम झाल्यासारखं वाटतच नाही मला, तरी मी रोजच गॅस जो आहे तो सकाळच्या टायमिंगला रात्री तरी मी फक्त पुसून घेते, कारण रात्री स्वयंपाक वगैरे इतका जास्त नसतो, त्यामुळे मग थोडंफारच असतं। त्यामुळेच रात्रीच्या वेळेस मी किचन फक्त पुसून घेते आणि सकाळी मात्र व्यवस्थित असं छान धुवून वगैरे झाल्यावरच वाटतं। आणि जर पुसून वगैरे घेतलं ना नुसतं तर वाटतच नाही काम झाल्यासारखं, आधी म्हणजे अर्धवट वाटतं कामांमध्ये काही। तर कसं ती आपल्याला रोजची सवय होऊन जाते, जे काम आपण आपल्या पद्धतीने करत असलो तर मग त्या पद्धतीने जर नाहीच झालं तर मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे काम अर्धवट राहिलेलं आहे असं। तर
कपडे वगैरे जे होते ते घडी करून घेत आहे. प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे ठेवून व्यवस्थित घड्या वगैरे करून जर ठेवल्या तर कपाट व्यवस्थित राहतं. आणि जर मग या दोघींनी एखाद्या वेळेस कपडे इकडचे तिकडे केले तर मग मात्र काही हे नाही, कारण त्यांनाच मग आवरायला वेळच नसतो आणि शेवटी ते आपल्यालाच व्यवस्थित आवरून वगैरे ठेवावं लागतं. त्यासाठी मग घड्या करतानाच मी व्यवस्थित आवरून झालेलं असल्यावरच सांगते की जे हवं असेल ते व्यवस्थितच काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्यावर पण कामाचा जो लोड आहे तो थोडा कमी येतो मग. कारण तसेच जर आपण कपडे कुंबून वगैरे ठेवत राहिलो तर मग कपाटाची अवस्था जी आहे ती बघण्यासारखी होऊन जाते आणि त्याच्यामुळे सगळे कपडे इकडच्या तिकडे होतात. म्हणून मग वेळच्या वेळी जर व्यवस्थित कपडे जर घडी करून व्यवस्थित ठेवले आणि काढणाऱ्यांनी मेन म्हणजे ते व्यवस्थित तिथून काढले तरच मध्ये कपाट जे आहे ते व्यवस्थित राहतं. तर असं त्यानंतर मग आपले झाडांना पाणी घालणं, कारण कालच तुम्हाला दाखवलेलं होतं मी 2 दिवस झाडांना पाणी घातलं नव्हतं मध्ये, तर त्याच्याने हे फूल आजसुद्धा तसंच तसं जवळजवळ 8 दिवस झाले असतील ते लाल रंगाचं गुलाबाचं फूल यायला, पण अगदी तसंच्या तसं आहे अजूनही. म्हणजे पाणी बघा किती महत्त्वाचं आहे शरीरासाठी. तर आमच्या घरात ना सिद्धी खूप कमी पाणी पिते. तिला मी या झाडाचं दाखवलं होतं की म्हटलं बघ, आपणही जर पाणी नाही पिलं तर आपलं खरंच काय होणार आहे ते बघ. झाड अगदी कसं होऊन गेलं म्हटलं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी सुद्धा पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. तर असं मस्त छान झाडांना पाणी वगैरे घातलेलं होतं. म्हटलं चला तुम्हाला एक टूर जी आहे ती मस्त छान दाखवून देते बाल्कनीची. त्याच्यामुळे सगळी झाडं दाखवून दिलेली होती. व्हाईट कलरच्या गुलाबाला पण किती मस्त छान फुलं आलेली आहेत, 2-3 कळ्या आलेल्या आहेत. आणि जास्वंदीच्या झाडाला तर रोजचं फुलं येत आहेत. असं वाटत आहे मला 4-5 झाडं जे आहे जास्वंदीची अजून घेऊन येऊ, जेणेकरून बाल्कनी जी आहे ती अजून खूप छान दिसेल. तर बघते आता, पण कुंड्या वगैरे पण आणाव्या लागतील मग त्यासाठी. आणि मातीचा जरा प्रॉब्लेम आहे, माती भेटत नाही. तर बघते आता एवढ्या 2-4 दिवसामध्ये घेऊन येईल अजून जास्वंदाचं, कारण पावसाळा अजून एवढा काही संपलेला नाही आणि पावसाळ्यामध्येच झाडांची जी वाढ आहे ना ती छान होते. तर तोपर्यंत मग मी कपडे वगैरे जी होती ती धुवून मशीनमध्ये स्पिनसाठी लावून दिलेली होती. आणि आता शेवटचं जे काम होतं माझं ते लादी वगैरे आवरून घेणं. तर कामांच्या गडबडीमध्ये अगदी वेळ म्हणजे कुठं निघून जातो ना काहीच कळत नाही. कारण 10 वाजेला मला वेदूला म्हणजे 9:30लाच तिला सोडावं लागतं, 15 मिनटं अगोदर तिकडे जावं लागतं. आणि त्यासाठी मग पटापट सगळी कामं जी आहेत ती आवरावी लागतात. तर त्यासाठी मग सगळी कामं आवरून घेतली. थोडंफार तिचं रिव्हिजन वगैरे जे आहे ते घ्यावं लागतं, कारण पेपरला जायच्या आधी जर एकदा थोडंसं रिव्हिजन घेतलं गेलं तर मग तिकडे पण सोपं पडतं मुलांना आणि आपलं पण म्हणजे खात्री होऊन जाते व्यवस्थित असं. तर असं तिचा अभ्यास वगैरे घेऊन झाल्यानंतर मग परत मग दुपारचा जो टायमिंग होता तो सगळ्या इकडे तिकडे जाणं किंवा त्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करणं ते करणं. आणि दुपारनंतर मग मी काहीच बाकीचं जे होतं ते शूट केलेलं नव्हतं, डायरेक्ट रात्रीचंच तुम्हाला दाखवत आहे आता. तर रात्री मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवलेले होते. दुधी भोपळा किसून घेतलेला होता, त्याच्यामध्ये कांदा पण किसून घेतला आणि मग ओवा, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट वगैरे आपल्याला जे घालायचं असेल ते, आणि थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ असं मस्त छान पीठ जे होतं ते मळून घेतलं. आणि गरमागरम दुधी भोपळ्याचे पराठे रात्री स्वयंपाकामध्ये केलेले होते. आणि त्याच्यासोबत हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला होता शेंगदाण्याचं कूट घालून. तर असं तसं तर 4-5 वाजेला थोडा नाश्ता झालेलाच होता दुपारी हे आल्यानंतर. पण मग त्यामुळे मग मी खिचडीच बनवणार होती, पण घरातले सगळे नको म्हटले की खिचडी नको, दुधी भोपळा आहे ना तर मग त्याचे पराठे बनवू. तर मग त्यासाठी मग म्हटलं चला ठीक आहे, हे पण छानच आहे. त्याच्यामुळे मस्त असा छान गरमागरम दुधी भोपळ्याचे पराठे जे होते ते आणि ठेचा असा मस्त बेत जो होता तो झालेला होता. तर असं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय.